श्री स्वामी समर्थ. आपण आपल्या घरासाठी, कुटुंबासाठी खूप कष्ट करत असतो. आपले घर, आपले कुटुंब नेहमी आनंदी असावे यासाठी आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. पण काही वेळेस आपण कष्ट तर करत असतो, दिवस रात्र मेहनत करत असतो, पण त्याचं फळ मात्र आपल्याला मिळत नाही. तर घरातील महिलांनी शुक्रवारच्या दिवशी आपण आपल्या घरासाठी आणि आपल्या घराच्या प्रगतीसाठी कोणत्या खास गोष्टी आपल्या घरामध्ये केल्या पाहिजे, त्यामुळे तुमच्या घराची प्रगती होईल, घरात सुखसमृद्धी येईल, याची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहील. तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. जर आपल्या आयुष्यामध्ये आर्थिक संकट येत असेल, आपल्या पतीची प्रगती होत नसेल, आपल्या घरातील सदस्यांची प्रगती होत नसेल, तर शुक्रवारी आपण हे उपाय जरूर केले पाहिजेत. हे उपाय केल्यामुळे आपल्याला विशेष असं फळ मिळतं. शुक्रवारचा दिवस स्वामी शुक्रदेव यांचा आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा सुद्धा हा दिवस असतो. कुंडलीमध्ये जर शुक्राची स्थिती चांगली असेल तर आपलं जीवन संपत्तीनं भरलेलं असतं, आणि शुक्राची स्थिती जर विस्कळीत असेल तर जीवनामध्ये अनेक संकटांना आपल्याला सामोरे जावं लागतं. शुक्र ग्रहाचे स्वरूप खूप भव्य आहे. यासोबतच शुक्रवारी विधीपूर्वक माता लक्ष्मीची पूजा केल्यामुळे जीवनातील सर्व संकट दूर होतात. शुक्रवारी काही सोपे उपाय आपण केले तर शुक्राची स्थिती नक्कीच चांगली होते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. चला तर मग कोणते आहेत ते उपाय जाणून घेऊयात. पहिल्या उपायासाठी आपल्याला एक पर्स किंवा पाकिट लागणार आहे. यामध्ये तुम्ही हिरव्या रंगाची पर्स किंवा हिरव्या रंगाचे पाकिट निवडलं तर अतिउत्तम. कारण माता लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी जेव्हा आपण एखादा उपाय शुक्रवारच्या दिवशी करतो किंवा इतर दिवशीसुद्धा करतो, तर त्यासाठी हिरव्या रंगाची पर्स किंवा हिरव्या रंगाचे पाकिट आपण वापरलं तर ते अतिशय शुभ मानलं जातं. तुमच्याकडे असेल हिरव्या रंगाची पर्स, पाकिट, तर तुम्ही नक्की वापरू शकता. किंवा एखादी तरी छटा त्यामध्ये हिरव्या रंगाची असावी. नसलीच तर जर तुमच्याकडे जे पाकिट असेल, ती पर्स असेल, ती वापरूनसुद्धा हा उपाय करता येईल. तर तुम्ही जे काही पैसे कमवता, मग ते तुमच्या पगारातले असो किंवा तुमची इतर जी कमाई असो, किंवा मग कोणत्याही मार्गाने तुमच्याकडे जेव्हा पैसे येतात तर त्यामधून तुम्हाला काही पैसे बाजूला काढायचे आहेत, तर त्यामधून तुम्ही 10 रुपये, 5 रुपये किंवा 1-2 रुपयेसुद्धा बाजूला काढू शकता. खूपच जास्त पैसे तुम्हाला बाजूला काढायचे असं काही नाही. मग ते तुम्ही दर आठवड्याला म्हणजेच दर शुक्रवारी बाजूला काढू शकता. किंवा मग दररोज 1-1 रुपया तुम्ही बाजूला काढला तरी चालणार आहे. आठवड्याचे म्हणाल तर आठवड्याला तुम्ही अगदी 10 रुपये जरी बाजूला काढले म्हणजे दर शुक्रवारी तरी चालणार आहे. आता हे जे पैसे आहेत ते आपल्याला एका लाल रंगाच्या कपड्यात ठेवत जायचं आहे. दर शुक्रवारी तुम्ही जे काही पैसे काढाल ते तुम्ही या लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळायचे आणि पर्समध्ये ठेवायचे. नंतर ही पर्स तुम्हाला तुमच्या देवघराजवळ किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. जेव्हा एक ठराविक रक्कम होईल किंवा तुम्हाला वाटेल की आता चांगले पैसे साठले गेलेले आहेत, तेव्हा तुम्ही त्या पैशातून माता लक्ष्मीच्यासाठी काहीतरी एखादी गोष्ट खरेदी करायची आहे. किंवा मग माता लक्ष्मीच्या मंदिरात थोडेफार पैसे दान करून तुम्हाला बाकीचे जे पैसे आहेत त्यातून माता लक्ष्मीसाठी एखादी गोष्ट खरेदी करायची आहे. यामध्ये तुम्ही शंख विकत घेऊ शकता किंवा मग कमळगट्ट्याची माळ विकत घेऊ शकता, श्रीयंत्र घेऊ शकता आणि नंतर याची स्थापना शुक्रवारच्या दिवशी करू शकता. असं केल्यामुळे तुमच्या पतीची प्रगती होईल. तुमच्या घरामध्ये जर काही आर्थिक समस्या असेल तर तीसुद्धा दूर होईल. तर हा उपाय पहिला उपाय मी तुम्हाला सांगितला तर तो शुक्रवारच्या दिवशी नक्की करा.
तुम्हाला नक्कीच फायद्याचा ठरेल. यानंतर दुसरा उपाय असा आहे, शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार मानला जातो. देवीचे रूप वैभव लक्ष्मी, तर वैभव लक्ष्मीचा सुद्धा हा वार असतो. तर माता लक्ष्मी असो किंवा देवीचं कोणतंही रूप असो, तर या देवींना शृंगार अतिशय प्रिय असतो. तर शुक्रवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या हाताच्या पायाच्या बोटांना नेल पॉलिश लावायला अजिबात विसरू नका. तर यामध्ये तुम्ही लाल रंगाची नेल पॉलिश निवडली तुमच्या हातापायांना किंवा हातापायांच्या बोटांना लावण्यासाठी, तर ती अतिशय चांगली गोष्ट आहे. माता लक्ष्मीला शृंगार अतिशय प्रिय आहे. तर तुम्ही हा उपाय नक्की करा. नक्कीच तुमच्या घरामध्ये, तुमच्या घराच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला बदल दिसून येईल. आता तुम्हाला असं वाटेल की हा काय फालतूपणा आहे की नेल पॉलिश लावायचे आहे शुक्रवारच्या दिवशी. पण तुम्ही हा उपाय 3 ते 4 शुक्रवार नक्की करून बघा. तुम्हाला तुमच्या परिस्थितीमध्ये नक्कीच बदल झालेला जाणवेल. यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तुम्ही एखादं व्रत करत असाल किंवा नसाल, तरी पण शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला साडी नेसताना ती लाल किंवा गुलाबी रंगाची नेसायची आहे. तुम्ही फाटलेले तुटलेले कपडे या दिवशी अजिबात घालत जाऊ नका किंवा कधीच घालत जाऊ नका. आपल्या घरातील महिला, आपल्या घरातील स्त्री ही एक लक्ष्मी माता, अन्नपूर्णेचं, माता पार्वतीचं रूप आहे असं पण नेहमी म्हणतो. तर याच लक्ष्मीच्या रूपाने जर फाटलेले तुटलेले किंवा कसेही मळके कपडे घातले तर ते योग्य ठरणार नाही. आणि शुक्रवारी जर तुम्ही काही व्रत करत असाल तर त्या व्रतासाठी सुद्धा तुम्ही लाल किंवा गुलाबी रंगाची साडी नेसत जा. किंवा व्रत करत नसताना तरीसुद्धा शुक्रवारी मुद्दामून तुम्ही लाल रंगाचा ड्रेस किंवा गुलाबी रंगाचा ड्रेस किंवा लाल रंगाची साडी, गुलाबी रंगाची साडी तुम्ही या दिवशी नेसली तर अतिउत्तम. यामुळे तुमच्या घरातील शुक्र ग्रहाची जी स्थिती आहे किंवा तुमच्या स्वतःमधील शुक्र ग्रहाची जी स्थिती आहे ती चांगली होते. आणि शुक्र ग्रहाची स्थिती एकदा सुधारली की तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या कोणत्याही बाजूने राहत नाही. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंडपणे वास करते. तर शुक्रवारी तुम्ही हा उपाय नक्की करत जा. यानंतरचा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो अतिशय सुंदर आणि सोपा आहे. आपण तुळशीजवळ दिवा दररोज लावतो, देवाजवळ दिवा दररोज लावतो. फक्त आपल्या घरामध्ये जर एकच स्त्री असेल, तिला जर मासिक धर्म किंवा सुतक वगैरे काही आपल्याकडे असेल, तर मग आपल्या घरामध्ये दिवा लावला जात नाही. पण इतर वेळा दररोज आपण देवपूजा करतो, तुळशीजवळ दिवा लावतो. तर हा दिवा लावत असताना तुम्हाला कापसाची वात न करता जो धागा आपण कलशाच्या भोवती त्या तांब्याला बांधत असतो किंवा नारळाला बांधत असतो, याला पण रक्षासूत्र किंवा कलावा म्हणतो. तर हा धागा आपण जो काही दिवा, जी काही पंती तुम्ही तुळशीजवळ किंवा देवाऱ्यामध्ये लावता, तर त्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचं. त्यामध्ये ही वात लावायची, रंगीत वात लाल पिवळ्या रंगाची. आणि हा दिवा तुम्हाला तुळशीजवळ किंवा तुमच्या देवाऱ्यामध्ये लावायचा आहे. आणि शुक्रवारच्या दिवशी तुमच्या घरातल्या पुरुषांना श्री सूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचं पठण नक्की करायला लावा. त्यांच्या कामामध्ये जर त्यांना कोणत्याही प्रकारचे यश मिळत नसेल, भरपूर कष्ट करूनसुद्धा त्यांच्या कामामध्ये जर त्यांना कोणत्याही प्रकारचे यश मिळत नसेल, भरपूर कष्ट करूनसुद्धा, तर हा दिवा जर तुम्ही तुळशीजवळ लावून तुमच्या घरातल्या पुरुषांनी श्री सूक्त किंवा कनकधारा स्तोत्र म्हटलं तर नक्कीच तुमच्या घरातल्या पुरुषांची सुद्धा प्रगती होईल. त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल. तर हा उपाय अगदी सोपा आहे, सुंदरसुद्धा आहे. तर नक्की करून बघा. आता यानंतरची गोष्ट म्हणजे आपल्या पायामध्ये आपण पैंजण घालत नसो तर नक्कीच घालत जा. इतर वेळा जरी तुम्ही घालत नसाल तर शुक्रवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही साडी वगैरे नेसता तर त्यामध्ये तुम्ही पैंजणसुद्धा घालत जा. चांदी हा शुक्राचा कारक मानला जातो किंवा चंद्राचा कारक मानला जातो. आणि आपल्या स्त्रियांचं मन जे आहे ते चंचल असतं. ते शांत ठेवण्यासाठी आणि आपल्यामध्ये जो हार्मोनल इनबॅलन्स होत असतो
किंवा ज्याला आपण हार्मोन्स असंतुलन म्हणतो, तर ते होत असतं. ते या चांदीमुळे समतोलित राहतं आणि त्याचा समतोल साधला जावा असं आपल्याला म्हणता येईल. तर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी तुमच्या पायामध्ये चांदीचे अलंकार नक्की घालत जा. यानंतर शुक्रवारी करण्याचा अजून एक मस्त आणि फायदेशीर उपाय म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला जेवणामध्ये खीर बनवायची आहे. माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अत्यंत प्रिय आहे आणि ही खीर बनवल्यानंतर तुम्ही दर शुक्रवारी किंवा कोणत्याही 5 शुक्रवारी लहान मुलींना तुमच्या घरी बोलावून किंवा मग माता लक्ष्मीच्या पुढे तुम्ही हा खिरीचा नैवेद्य दाखवत चला. लहान मुलींना जर बोलवणार असाल तर मग त्यांना ही खीर प्रसादरूपी म्हणून नक्की द्या. जेव्हा आपण या बालस्वरूपातील मुलींना खिरीचा नैवेद्य देतो किंवा खीर खायला देतो तर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर होते. माता लक्ष्मीचे जे बालस्वरूप जे म्हणतो ते आपण या लहान मुलींमध्ये बघतो आणि या बालस्वरूप मुली जेव्हा आपल्याला आशीर्वाद देतात तेव्हा आपल्या घराची भरभराट नक्कीच व्हायला सुरुवात होते. तर तुम्हाला जमलं तर 5 शुक्रवार तुम्ही या मुलींना बोलावत जा आणि मुलींना खीर किंवा बासुंदीचा नैवेद्य नक्की देत जा माता लक्ष्मीचं बालस्वरूप मानून. तर मग तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जसा वेळ तुम्हाला मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही या बालस्वरूपातील मुलींची पूजा करून त्यांना खिरीचा नैवेद्य देऊ शकता. आणि तुमच्या घराच्या जेवणामध्ये सुद्धा या दिवशी कांदा लसूण विरहित जेवण बनवत जा. तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. नक्कीच तुमच्या घराची भरभराट होईल. तुमच्या घरामध्ये जर काही आर्थिक समस्या असेल तर तीसुद्धा नक्कीच दूर होईल आणि आपल्या घरावर माता लक्ष्मीचा वास सतत राहावा, ती स्थायी स्वरूपात आपल्या घरामध्ये राहावी म्हणून शुक्रवारच्या दिवशी करण्याचा अजून एक उपाय म्हणजे शुक्रवारी आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दाराच्या उंबऱ्याला हळदीचं आणि चंदनाचं लेपन करायचं आहे. जर तुमच्याकडे चंदन नसेल तर फक्त हळदीची पेस्ट वापरूनसुद्धा तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दाराच्या उंबरट्याला लेपन करत जायचं आहे. मुख्य दाराच्या उंबरट्याची पूजा करत जा. मुख्य दारावर तुम्ही स्वस्तिकसुद्धा काढू शकता. तुमच्या घरामध्ये जर काही निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा नेहमी राहत असेल, वातावरण घरातलं त्यामुळे बिघडत असेल, सतत भांडणं होत असतील आणि पैशाची अडचण राहत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. यानंतर शुक्रवारच्या दिवशी करण्याचा अजून एक उपाय म्हणजे तुम्ही जर तुमच्या घराच्या देवघरामध्ये अजून मंगल कलश जर स्थापन केलेला नसेल तर शुक्रवारी नक्की करा. कोणत्याही शुक्रवारी किंवा मग पौर्णिमेला, अमावस्येला तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मंगल कलशाची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता. यामुळे काय होतं, तुमच्या घरावर जर काही विघ्न येणार असेल, संकट येणार असेल तर मंगल कलश ती संकट येण्याआधीच नष्ट करतो. ज्यांच्या घरात मंगल कलश स्थापन केलेला आहे तर त्यांना माहिती असेल की कधीकधी नारळाला तडा जातो, तर हे त्याचंच प्रतीक असतं. आपल्या घरावर जर काही संकट येणार असेल, विघ्न येणार असेल तर ते विघ्न त्या कलशावरच्या नारळाने स्वतःवर घेतलेलं असतं आणि आपल्या पूर्ण कुटुंबाला त्यातून वाचवलेलं असतं. तेव्हा मंगल कलश आपण आपल्या देवघरामध्ये स्थापन करतो तर तो आपल्या कुलदेवीचा किंवा कुलदैवताचा कलश म्हणून मानला जातो. तर कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्या घरावर, आपल्या कुटुंबावर राहणं किती महत्त्वाचं आहे हे प्रत्येकालाच माहीत असेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना येथे शुक्रवारी नक्की करा. यानंतर शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला अजून एक उपाय म्हणजे शुक्रवारच्या दिवशी तुम्ही माता अन्नपूर्णेची जेव्हा पूजा करता तेव्हा माता अन्नपूर्णेच्या मूर्तीवर तुम्ही धान्य अर्पण किंवा मग कुंकुमार्चन करीत असता. कुंकुमार्चन म्हणजे कुंकवाचा अभिषेक आपण या अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर करत असतो. तर हा अभिषेक किंवा हे कुंकुमार्चन करताना आपल्याला अंगठा आणि करंगळी, शेजारचे बोट आणि मधलं बोट असे या 3 बोटांचा वापर करून कुंकू देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत टाकत जायचं आहे.
अशा पद्धतीने आपल्याला कुंकुमार्चन 5 वेळा, 7 वेळा किंवा 11 वेळा करायचं आहे. नंतर कुंकुमार्चन केलेलं हे कुंकू आपल्याला एका डब्यात भरून ठेवायचं आहे आणि दररोज जेव्हा आपल्याला टिकली खाली किंवा आपण आपल्या भांगात भरतो तर त्यासाठी वापरायचं आहे. हे कुंकू परत आपल्याला देवी देवतांच्या पूजेमध्ये वापरता येत नाही. कुंकुमार्चन केलेलं कुंकू आपण स्वतः किंवा आपल्या घरातल्या ज्या काही महिला आहेत, ज्या मुली आहेत तर त्या वापरू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही शुक्रवारच्या दिवशी अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन केलं किंवा धान्य अर्पण केलं, कोणतंही धान्य वापरून, तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. आणि शुक्रवारच्या दिवशी करण्याचा अजून एक उपाय, ज्या पती पत्नींचं एकमेकांशी पटत नाही, सतत भांडणं होतात आणि पहिल्यासारखं प्रेम त्यांच्यामध्ये राहिलं नाही असं वाटत असेल आणि वैवाहिक संबंध त्यांचे सुधारायचे असतील, तर त्यासाठी शुक्रवारच्या दिवशी पती पत्नींनी त्यांच्या बेडरूममध्ये राधाकृष्णाचा फोटो लावू शकता किंवा मग पक्षी म्हणजे पक्ष्यांच्या जोडीचा फोटो तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये लावू शकता. नक्कीच तुमचे वैवाहिक जीवन सुधारून जाईल, तुमच्या दाम्पत्य जीवनात सुख येईल, यामध्ये मात्र शंका नाही. तर शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला हा उपाय नक्की करता येईल. जेव्हा तुम्ही शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करता तेव्हा लक्ष्मीला गुलाबाचे फूल, जास्वंदाचे फूल किंवा कमळाचे फूल या तिन्ही फुलांपैकी एक फूल तुम्ही वाहू शकता. लाल रंगाची फुलं, त्यामध्ये विशेषतः गुलाबाची आणि कमळाची फुलं माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा. तर हे उपाय आहेत, त्यामधील तुम्ही एखादा जरी उपाय शुक्रवारच्या दिवशी तर तुमच्या घराची प्रगती होईल, घरामध्ये सुख समृद्धी येईल. हा उपाय करताना फक्त आपल्या मनामध्ये श्रद्धा आणि भक्ती ही असायला हवी. श्रद्धा आणि भक्तीने हे उपाय तुम्हाला करायचे आहेत, तरच तुम्हाला त्याचे फळ प्राप्त होणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.